इयत्ता तिसरीच्या वर्गामध्ये शिकत असणारा चिमुकला प्रज्वल बाळासो पाटील हा खूप हुशार आणि शांत स्वभावाचा मुलगा होता। प्रज्वल हा आपल्या मित्रांसोबत सकाळी 7 वाजेच्या दरम्यान बारवाड कारदगा रस्त्यावर रंगपंचमी खेळत होता। आपल्या सोबतच्या सर्व मित्रांसोबत आनंदाने रंग खेळत असणारा प्रज्वल अचानक जोरजोराने ओरडायला लागला आणि त्यानंतर त्याच्यासोबत जे काही भयंकर घडलं ते त्याचे सर्व मित्र आणि परिसरातील लोकांना पाहून धक्काच बसला। रंगपंचमी खेळत असताना प्रज्वल सोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। हा अपघात बारवाड इथं कारदगा रस्त्यावर काल सकाळी 6:30च्या दरम्यान झाला। प्रज्वल बाळासो पाटील वय वर्ष 9 असं या चिमुकल्याचं नाव आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, रंगपंचमी निमित्त गंगानगर बारवाड इथं बारवाड कारदगा रस्त्यावर मुले रंग खेळत होती। सकाळी 7च्या दरम्यान मांगूरकडून कारदगाकडे ट्रॅक्टर ट्रॉलीतून मळी घेऊन जात होता। यावेळी प्रज्वल पाठीमागील ट्रॉलीच्या चाकाखाली सापडला। ट्रॉलीचं चाक त्याच्या डोक्यावरून गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। रंग खेळणारी अन्य मुलं व गल्लीतील लोक आणि कुटुंबीय त्वरेनं घटनास्थळी आले, तोपर्यंत तो मृत झाला होता। मुलाच्या मृत्यूनंतर आई, वडील व नातेवाईकांनी हंबरडा फोडला। ही बातमी गावात पसरताच सर्व लोक घटनास्थळी धावले। यावेळी डोक्यावरून चाक गेलेल्या मुलाचा मृतदेह पाहून उपस्थितांच्या डोळ्यातील अश्रूही थांबत नव्हते। या घडलेल्या भयानक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसून येते।